यंदा गणेशोत्सवात लेझर लाईट वापरण्यास पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे, कारण गेल्या वर्षी यामुळे काही जणांच्या डोळ्यांना इजा झाली होती। यासह या लेझर लाईटमुळे डोळ्यांचे गंभीर आजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हा निर्णय घेतलाय। लेझर किरणांची तीव्रता अधिक असल्यामुळे रेटिनाला सर्वाधिक धोका उद्भवू शकतो। डॉक्टर सौरभ पटवर्धन यांनी स्पेनमधून याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन आणि मी आता बोलतोय स्पेनमधून, जिथे ही युरोपियन कॉन्फरन्स सध्या होत आहे आणि तिथे मी काही व्हिडिओज प्रेझेंट करणार आहे। पण या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात सांगणार आहे की ज्यावेळी मी या कॉन्फरन्समध्ये येतो आणि माझे बरेच मित्र बाहेरच्या देशात आहेत जे खूप चांगले नेत्रतज्ञ आहेत, स्पेशालिस्ट आहेत, आणि त्यांना ज्यावेळी मी सांगतो की आमच्या भागामध्ये किंवा आमच्या देशात असे प्रकार होतात की ज्याच्यामध्ये डॉल्बी सिस्टीमचा वापर होतो, तसंच त्याबरोबर लेझर्सचा वापर होतो, ते सुद्धा मिरवणुकीमध्ये, आपल्या गणपती उत्सवामध्ये सुद्धा, इतर उत्सवात सुद्धा। आणि हे लेझर्स आपल्या डोळ्याला घातक असतात। म्हणजे आमच्याकडे असे बरेच पेशंट येतात, अगदी तरुण मुलं येतात, ज्यांच्या पडद्याला ह्या लेझरमुळे छिद्र पडलेली असतात, ब्लिडिंग झालेलं असतं आणि काही लोकांची दृष्टी ही आयुष्यभरासाठी कमी होते। त्यामुळे अशा गोष्टी सांगितल्यावर ते म्हणतात की अशा गोष्टींना तुमचे गव्हर्नमेंट कशी काय परवानगी देते किंवा तुमचे लोक असे कसे काय वापरतात जे सामान्य लोकांना त्रासदायक आहेत आणि त्यांना कळतही नाही की याचे धोके किती आहेत। तर यामुळे माझं सगळ्यांनाच आवाहन आहे की अशा लेझर लाईटचा वापर तुम्ही मिरवणुकीत किंवा पार्टीच्या जागी करू नका, आणि तसंच जे लोक वापरत असतील त्यांनाही याविषयी जागृती निर्माण करा की या गोष्टीनं कुणालाही फायदा होणार नाहीये आणि त्यामुळे नुकसानच होईल। धन्यवाद। नेत्रतज्ञ डॉक्टर विकास महात्मे यांनी देशोन्नतीला या संदर्भात अधिक माहिती दिली आहे, पाहूयात। आपल्याला सगळ्यांना माहित आहे, आता जे गणेश उत्सव चालू आहेत त्या तिथे जोरदार डीजे लावणे आणि त्याच्यासोबत लेझर लाईटचा शो करणे। आता सगळ्यांना असं वाटतं लाईटचा काय त्रास होणार आहे, पण तसं बिलकुल नाही आहे। लेझर लाईट्समुळे हे कॉन्सन्ट्रेटेड आणि याची इंटेन्सिटी, तीव्रता खूप असते। जसं सनलाईट आहे, म्हणजे सूर्याचा उजेड आहे, त्याच्याकडे जर आपण जास्त वेळ पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की पडदा, रेटिना, ज्याच्यावर प्रतिमा तयार होते तो जळतो। जसं की आपण एखाद्या लेन्सनी सूर्याचा प्रकाश एका ठिकाणी केला तर आपल्याला पूर्वी आपण तो कापूस जाळायचो त्या कॉन्सन्ट्रेटेड, तसा हा पडदा ज्याच्यावर प्रतिमा तो जळतो। तसंच हे लेझर लाईट याची प्रखरता खूप आहे, गरम वाटत नसतील आपल्याला ते, पण प्रखरता खूप आहे आणि त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांचे पडदे निकामी होतात, रेटिना निकामी होतो, जळतो आणि तिथे दृष्टी नेहमीसाठी कमी होते, कधी कधी रक्तस्राव पण होतो। आता हे झालं नाही पाहिजे, याच्यासाठी आपण काय करू शकतो, ते लेझर लाईट्सच्या याच्याकडे हे जे आहे हे डोळ्यावर येऊ देता कामा नये। आणि जे लेझर शो करत आहे त्यांनी कमीत कमी 2.5 मीटर वरच्या लेवललाच केलं पाहिजे, आणि तो जर 2.5 मीटरच्या वरती आपल्या डोळ्यावर येणार नाही, कोणत्याच माणसांच्या डोळ्यावर येणार नाही, हवेतच जातील ते, असं पाहिलं पाहिजे। म्हणजे हवेत शो पाहण्याची तीव्रता खूप कमी आहे, जे की आपल्या डोळ्यात ते लेझर्स येणार। आणि ही जर काळजी घेतली तर मला असं वाटतं की आपला आंधळेपणा येणार नाही, याचं निश्चितता राहील। आणि डीजेवाल्यांना पण माझं म्हणणं आहे की त्यांनी त्याच्याबद्दल माहिती घेऊन घ्यावी। जसं की निळसर रंग जो ब्ल्यू लाईट आहे त्यांनी जास्त प्रखरता येते बाकी रंगापेक्षा, किंवा तीव्रता कमी कशी ठेवता येईल, आणि सरकारने पण त्याच्यावर नियम केले पाहिजे आता, कारण विनाकारण आपण आपल्या लोकांचा डोळे गमावून राहिलो ही काही चांगली गोष्ट नाही आहे। म्हणून सरकारने पण नियमावली करायला पाहिजे।